सालाबादप्रमाणे माथाडी कामगारांचं गुणगौरव म्हणजे माथाडी भूषण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2016 पासून सातत्याने या राज्याचे मुख्यमंत्री, कधी विरोधी पक्ष नेते, कधी उपमुख्यमंत्री म्हणून, तर यावेळेला मुख्यमंत्री म्हणून दरवर्षी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब देवाभाऊ या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। आदरणीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर आदरणीय अजितदादा पवार यांनाही आम्ही या कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं आहे। या कार्यक्रमाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मध्यंतरी झालेल्या आंदोलनाला राज्य सरकारने सकारात्मक पाहताना मराठवाड्यातील निजामांच्या काळातून जे मराठा समाजाला ओबीसी कुणबी हे रिझर्वेशन त्या ठिकाणी देण्यात आलं होतं, जे कालांतराने आंध्र प्रदेश राज्याने आणि महाराष्ट्रामध्ये देणं अपेक्षित होतं, त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने मराठा उपसमितीचे अध्यक्ष आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवाभाऊंनी घेतला। यामुळे विशेष सत्कार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख मराठा उद्योजक घडवण्याचं कार्य या महामंडळातून झालं आणि त्याचं संपूर्ण पाठबळ हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्यामुळे ते यशस्वी होऊ शकलं। 23,000 कोटीचं कर्ज वाटप आज विविध बँकेनी मराठा समाजाला व्यवसायाच्या माध्यमातून दिलं, तर 1200 कोटीचं व्याज परतावा आजपर्यंत आम्ही दिलं। साहजिकच आहे, एखाद्या कामगार संघटनेचा मेळावा असतो त्यावेळेला काही मागण्या त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि म्हणून मागण्या करत असताना भौगोलिक महाराष्ट्राच्या कामगार चळवळीमध्ये या ठिकाणी काही महत्वाच्या मागण्या आम्ही उद्याच्या मेळाव्यामध्ये करणार आहोत। मागण्याची प्रत आम्ही मुख्यमंत्र्यांना ऑलरेडी दिलेली आहे। गृह विभागामध्ये खास करून माथाडी चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी झालेली आहे। ही घुसखोरी नवीन कामगार नेत्यांची आहे, जे मागच्या अधिवेशनामध्ये 300 कोटीचे कामगार नेते घावले, तर काही माथाडींचे कामगार नेते वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये जे वाईट प्रवृत्तीचे आहेत, जे आम्ही त्याला आता बाहुबली म्हणू शकतो, कारण आता कुणाला गुंड म्हटलं तर ते आवडत नाही, तर ते बाहुबली झाले जातात आणि बाहुबली या जोरावरती राजकीय पक्षामध्ये जातात, कामगारांचं शोषण करतात, मालकांच्या कारखान्यामध्ये